बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावात गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महादेव मानतोडे याच्यावर तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 3 ते 4 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही घटना समोर येताच पालकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ गावात दाखल झाले आणि आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले। या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत। दोषी आढळल्यास संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। सर, यापूर्वीच आपण विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण सगळ्या शाळांना दिलेले आहेत। त्या लोणी गवळी शाळेमध्ये जी घटना घडल्याचं ऐकवत आहे किंवा आपण ऐकतोय ती अत्यंत निंदनीय आहे आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मी आताच तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांची समक्ष बोललो आहे आणि त्यांना तात्काळ त्याचा अहवाल घेऊन त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आम्ही दिलेले आहेत।